नाशिकमधल्या दिंडोरीत एका विहिरीत पडून 9 लोकांचे जीव गेलेत। यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर विहीर मालकावर आता गुन्हा नोंदवला गेलाय। मात्र वारंवार तक्रारी करून सुद्धा ज्या नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई कधी होणार, या साऱ्या कारभारातले दोषी यामध्ये त्यांची नावं कधी पुढे येणार याकडे लोकांचं लक्ष लागलंय। पाहूयात। मध्य रस्त्यावरच्या विहिरीमध्ये 9 जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। प्रशासनानं आता ती विहीर बुजवली आहे। विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र रस्त्याच्या मधोमध विहीर कशी काय बांधली गेली, त्यासाठी परवानगी कुणी दिली? रस्त्याच्या मधोमध विहीर बांधली जात असताना प्रशासन झोपा काढत होतं का? इतक्या धोकादायक जागेवर विहीर असूनही तिला साधा कठडाही का नव्हता, असे प्रश्न विचारले जात आहेत। गुगल मॅपद्वारे पाहिल्यास जिथं अपघात घडला तो हाच दिंडोरीतला भाग आहे। इथं हीच ती विहीर आहे। त्या बाजूला हा मुख्य रस्ता आहे। अपघातग्रस्त गाडी या बाजूने येत होती। इथून वळण घेऊन दरगोडे कुटुंबाला मुख्य रस्त्यावर यायचं होतं। मात्र रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बरोबर समोर असलेली विहीर चालकाच्या लक्षातच आली नाही। त्यामुळे कार थेट विहिरीमध्ये जाऊन 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। धक्कादायक म्हणजे इतक्या धोकादायक ठिकाणी असलेल्या या विहिरीला कोणताही कठडा नव्हता। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट घेतली। त्यावेळेस या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण, असा सवाल करत संतप्त स्थानिकांनी मंत्री झिरवाळांना घेराव घातला आणि विहीर मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। स्थानिक इथं कार्यक्रम होता। इथून कार्यक्रमावरून निघाल्यावरती ना माणूस इथून रस्त्याने गाडी चालली होती। पुढे बघा बरं, एकदम स्ट्रेट रस्ता दिसतो। थोडीशी अंतरावरती हा रस्ता बघा, 6 इंचाच्या वर आहे का? 6 इंचाच्या वर नाही। आपली रस्ता मंजूर केलाय, त्याची पार्टी कुठे आहे? या बाईट आहे। त्या टायमाला मंजूर केला रस्त्यानं त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं काम आहे ना, नगरपंचायतीचं काम सांगायचं का झिरो साहेबाच्या याच्यातून रस्ता मंजूर केला, त्या टायमाला याला काहीतरी करा बरे। त्याच्यानंतर ज्यांची विहीर आहे त्यांचं हे घर आहे, त्या गाड्या चोरी जाऊ नाही करता त्याच्याकरता गेट आहे। हे लोक माराय करता ठेवलं का ओपन? प्रशासन काय करतं, चुकी होऊन जाते मग नंतर पैसे मंजूर करतात। या गोष्टीला ते पैसे मंजूर यांना दिले, त्याच्या ऐवजी याला खर्च केला असता। साहेब इथं कार्यक्रम होता, जागा घेतली त्याला पण गेट आहे। इथं विहिरीला जिथं जीव जाईल तिथं का नाही? याच्या आधी स्थानिक लोकांचं म्हणणं असायला आलं का आम्ही 2-3 वेळेस सांगितलं या गोष्टीवर, अशी तक्रार केली। पण हे काय होतं, नगरपंचायत आणि हे जागावाले हे काय झालं माहिती, थोडे मोठे असल्यामुळे हे काही गोष्टी जनतेचं दाबून नेत्या। मग हे काय करायचं? ज्यांनी मंजूर केला ना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। हा रस्ता मंजूर आहे समजा, पुढे बोर्ड लावलेला रस्ता मंजूर आला, तेच इथं काही तोच बोर्ड जर असं इथं उभा असतं तरी याच्या मागे बी स्थानिक 9 जीव निष्पाप जीव गेले नसते। विहीर मालकाने जी कठडा आहे तो अतिशय उंची कमी आहे त्याची। अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलं आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपालिकेनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे। तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती तर त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं। अशी एक सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे आणि भरपाई हा घेऊन तो फॉर्मॅलिटी आहे, भरपाई मिळत असते। पण एकाच कुटुंबातली 9 माणसं जाणं ही अतिशय गंभीर घटना त्या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनाने कसं काय दुर्लक्ष केलं हे तेच तर महत्त्वाचं आहे का? त्याच्यात आता चर्चा अशी आहे का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडले तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। गुगल मॅपद्वारे या भागावर नजर टाकली तर प्रशासनानं बांधलेला हा रस्ता थेट विहिरीजवळ येऊन संपतोय। म्हणजे नवख्या किंवा अनोळखी व्यक्तीसाठी हा रस्ता मरणाचाच मार्ग आहे।
त्यामुळे फक्त विहीर मालकच नव्हे तर त्याला परवानगी देणारे, रस्ता थेट विहिरीच्या समोरून नेऊन संपवणारे या सर्वांची नावं समोर येऊन कारवाईची मागणी होऊ लागली आहे. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून एक कुटुंब घरी परतत होतं, मात्र विहीर मालक आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणानं पूर्ण कुटुंबाचा बळी घेतला, ज्यामध्ये 5 लहान मुली, एक 11 वर्षांचा मुलगा आणि 3 दरगोडी कुटुंबातले सदस्यांना जीव गमवावा लागलाय. तात्पुरत्या स्वरूपाची बॅरिगेटिंग जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याला कुठल्याही पद्धतीचा सुरक्षक तो कठडा आहे तो नसल्यामुळे हा अपघात झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. असं कसं होऊ शकतं? याची सगळी चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत. त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल. ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावरसुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल. कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि ती कुठेतरी मध्यभागी अशा प्रकारे ती विहीर होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येत आहे. रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पवन येवलेसह उमेश पारीख, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.